आपल्या डॉक्टर एस वानखेडे विद्यालयामध्ये भारतीय संविधान दिवस आपण साजरा करणार आहोत। तर या संविधान दिनाच्या समारंभाच्या अध्यक्षपदी आपल्या शाळेचे माननीय मुख्याध्यापक श्री अनिलजी बेंगाळ सर यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवावं असे मी त्यांना विनंती करतो। त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे आणि संविधान दिनाबद्दल आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या गीतामधून भाषणामधून तुमचं प्रबोधन करणार आहेत असे शाहीर LG खंदारे, त्यांचं स्वतःचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे, त्या चॅनलचे ते वसमत तालुका प्रमुख आहेत, तेही आज आपल्या शाळेमध्ये उपस्थित झालेले आहेत। प्रमुख पाहुणे म्हणून आपण त्यांचं टाळ्यांच्या कडकडाटामध्ये स्वागत करूया। त्याचप्रमाणे या संविधान दिनासाठी उपस्थित असणारे माझे परमस्नेही आदरणीय निरगुडे सर, आदरणीय शिंदे सर, आदरणीय चिंचोलकर सर आणि सुरेश मामा, तसेच प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे भारतीय राज्यघटना ही जगातली सर्वात मोठी राज्यघटना आहे आणि या राज्यघटनेला जागतिक स्तरावर जो काही सन्मानाचा दर्जा मिळालेला आहे, तर हा कशामुळे मिळाला हे आपल्याला माहिती आहे। सर्वात मोठी राज्यघटना, सर्वात जास्त कलम आणि ती लोककल्याणकारी कलम, अशा प्रकारची आपली भारतीय राज्यघटना आहे। म्हणून घटनेचे शिल्पकार म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे पाहिलं जातं। बाबासाहेबांनी दिलेलं हे घटनेचं जे काही देणं आहे, ही काही जे अनमोल ठेवा आहे, हा अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि तो काय आहे, कशा प्रकारचा वारसा आहे, तर याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती या समारंभामध्ये घ्यायची आहे। आज 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो। त्यानिमित्त उपस्थित असणारे सर्व सन्माननीय माननीय अध्यक्ष या कार्यक्रमाचे आणि प्रमुख पाहुणे या दोघांचेही मी शब्दसुमनांनी स्वागत करतो। टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण स्वागत करावं आणि वक्त्यामध्ये आणि तुमच्यामध्ये विशेष वेळ न घेता, बाकी जास्त गोष्टीमध्ये आपण वेळ वाया न घालवता, मी माननीय LG खंदारे शाहीर यांना विनंती करतो की आपण आपल्या प्रबोधनाला सुरुवात करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 26/11/2024 संविधान दिनानिमित्त मी आपल्या डॉक्टर US वानखेडे विद्यालयामध्ये दरवर्षी येतो। खरोखर मी हिंगोली जिल्ह्याचं शिक्षण अधिकारी साहेबांचं मी खरोखर हार्दिक अभिनंदन करतो। आज त्यांनी जवळजवळ मला 18 वर्ष झालं मी आपल्या शिक्षण विभागामध्ये काम करतो, परंतु कोणतंही जर कार्य असेल तर आपल्याला त्याचं कोणते कार्य असतील, संविधान दिनानिमित्त ह्या ठिकाणी मला खरोखर आल्याबरोबर सरांनी मला एंट्री दिली आणि संविधान दिन आपल्या शाळेमध्ये साजरा होत आहे, तरी मी आपले मुख्याध्यापक सरांचं हार्दिक अभिनंदन करतो, सर्व स्टाफचं हार्दिक अभिनंदन करतो आणि देशासाठी प्राणाची ज्योती ज्या ज्या शहीद बांधवांनी दिली, शहीद बांधवांचं हार्दिक अभिनंदन, महापुरुषाचं हार्दिक अभिनंदन। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या कार्यक्रमाला अतिशांततेचं सहकार्य द्याल ही अपेक्षा करतो आणि संविधान दिन हे आपल्या जगाला कळायला पाहिजे। आपल्या विद्यालयाचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जाणार आहे, तरी सर्वांनी माझे अनेक तेज विचार मी प्रतिवर्षाप्रमाणे देतो, परंतु संविधान दिनानिमित्त ह्या ठिकाणीसुद्धा माझे मी विचार देणार आहे। सर्वांनी ते आत्मसात कराल ही अपेक्षा करतो। आणि यूट्यूब चॅनल समाज TV चॅनल आहे, समाज TV वसमत तालुका मी प्रतिनिधी आहे आणि हे यांचे संपादक आहेत आकाश वाटोरे सर, पुण्याचे आहेत। तर ह्या ठिकाणी सर्वप्रथम ह्या ठिकाणी मी प्रमुख नाही, चॅनलचा मी प्रमुख नाही, मी वसमत तालुका प्रतिनिधी आहे। ह्या नात्याने मी आपल्यासमोर सविस्तर मी कार्यक्रमाला प्रारंभ करतो। देशासाठी प्राणाच्या होती ज्या शहीद बांधवांनी दिली, त्या शहीद बांधवांना माझा कोटी कोटी प्रणाम। सर्वांना हार्दिक अभिनंदन। कार्यक्रमाला प्रारंभ करतो। सर्वप्रथम मी मायभूमीला प्रणाम करतो। प्रणाम करतो मायभूमीला, कर जोडोनी नमन, मी करतो मायभूमीला वंदन, तुम्ही करावे मायभूमीला वंदन। देशासाठी झटले महान क्रांतीवीर, भगतसिंग राजगुरू, सुखदेव वीर, हेमंत करकरे कामठे, विजय साळसकर, अशा शहीदाना शहीद वीराना करूया सारे जतन, मी करतो मायभूमीला वंदन, तुम्ही करावे मायभूमीला वंदन। भारत मातेला खंदारे श्रीवार नमतो, मायभूमी चरणी प्रणाम करतो, संघटित व्हावे जय हिंद नारा गावे, करावे प्रतिज्ञेचे पालन। आज नाही को तेज विचार
देणारे एल जी खंदारे शाहीर आपल्याला या ठिकाणी प्रबोधन करीत असतात, दरवर्षी येतात आणि या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही. फक्त एकच संदेश देतो, विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी कसा असला पाहिजे. आणि या ठिकाणी खरोखर संविधान दिनानिमित्त हा संविधान दिन कार्यक्रम आपल्या विद्यालयामध्ये साजरा होत आहे. मी आपल्या विद्यालयाचं हार्दिक अभिनंदन करतो आणि विद्यार्थ्यांना माझी नम्रतेची विनंती आहे, जे जे लेट आले त्यांनी लेट येऊ नका, ही काळाला विचारायची गरज आहे. दुसरा विषय आहे, जो हलगर्जी करतो रोज शाळेत जाया असाच विद्यार्थी मुलांना जातो येवाया. आई वडिलाचा अति प्यारा प्यारा पण वागण्यात लबाडा लय लय न्यारा, गुरुजनांना फसवितो आणि बहाणे करतो, सर माझं पोट दुखालं असे बहाणे करणारा विद्यार्थी पास होत नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणून दररोज शाळेमध्ये आलं पाहिजे. दिसाया दणकटा तरी शायनिंग भारी पण अभ्यासात राही त्याची पाठी कोरी, घरात येताच बसतो टीव्ही बघाया असाच विद्यार्थी असा विद्यार्थी वागा. काळाला विचाराची गरज आहे विद्यार्थी मित्रांनो. मी सुज्ञान आहे, तुम्ही अज्ञान आहे, तुम्ही सुज्ञान आहे. मी 1976ला 5वी पास आहे, परंतु DED BED महाविद्यालयामध्ये खरोखर हिंगोली जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी साहेब 2007 पासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंगोली जिल्हा अंतर्गत मी कार्यक्रम करतो. हिंगोली जिल्ह्याचं मी लाख लाख आभार मानतो. आणि म्हणून आज प्रत्येकाने चांगलं राहा, चांगलं खा, चांगलं प्या, चांगलं वागलं पाहिजे, ही काळाला विचारायची गरज आहे. शेवटच्या आठवड्यामध्ये LG खंदारे LG लिमिटेड म्हणजे मला उपमा मिळालेली LG लिमिटेड, LG TV, LG फर्निचर, LG मोबाईल, LG घड्याळ आहे. तशी मला सुद्धा आपल्या जिल्हा परिषद अंतर्गत मला त्यांनी उपमा दिलेली आहे LG लिमिटेड. पहा, LG लिमिटेड म्हणजे LG खंदारे शाले गीतकार आहे. म्हणून या ठिकाणी शेवटच्या आठवड्यामध्ये खंदारे काय सांगतात, सांगे LG खंदारे जा शाळेला वेळेवर, असं वाईट वागणं हे तुमचं नाही बरोबर. वाईट वागणं, खिलारपणा करणं, खोड्या करणं, शाळेवर लेट येणं, तुमचं मी हार्दिक अभिनंदन करतो. ह्या ठिकाणी सर्व आज संविधान दिनानिमित्त सर्वांनी एकदम चांगले 100% ह्या ठिकाणी उपस्थिती आहे आणि युनिफॉर्मसुद्धा आहे. आणि मी तुम्हाला माझी नम्रतेची विनंती आहे, तुम्हाला उंच पदावर जायचं असेल तर तुम्हाला प्रयत्न करावा लागणार आहे. मी सुद्धा सांगतो, मला काही नॉलेज नव्हतं. मी 1976ला 5वी पास आहे, प्रत्येक शाळेमध्ये जात होतो आणि HM कुणाला म्हणा माहीत नव्हतं. परंतु माझं प्रयत्नानं माझं परिवर्तन झालं. तुम्हाला उंच पदावर जायचं असेल, इंजिनियर, डॉक्टर, वकील, कलेक्टर, शिक्षण बनायचं असेल तर तुम्हाला जिद्द आणि चिकाटी असली पाहिजे. म्हणून तुम्हाला माझी नम्रतेची विनंती आहे, सांगे LG खंदारे जा शाळेला वेळेवर, असं वाईट वागणं हे तुमचं नाही बरोबर. हिलारपणा करणं, खोड्या करणं, शाळेवर लेट येणं आणि बहाणे करणं, सर माझ्या पायाला मार लागला असे बहाणे करू नका. अशा वाईट वागण्यानं वर्ष घालवायला वाया असाच विद्यार्थी मुलांनो जातो वाया, असाच विद्यार्थी मुलांनो जातो वाया, असाच विद्यार्थी मुलांनो जातो वाया. या ठिकाणी खरोखर अति चांगल्या प्रकारे संविधान दिसायला या भारत देशा लिहून दिलं संविधान, या भारत देशा लिहून दिलं संविधान, कार्याभिमान केलं ह्या जगी हो महान, ह्या भारत देशा संविधान लिहिलं. म्हणून संविधानानं आपल्याला सर्वांना मान मिळत आहे, आपल्याला स्वाभिमान, आपल्याला मान सन्मान मिळतो. संविधानाचा आपण आदर केला पाहिजे. एवढं बोलून ह्या ठिकाणी मी माझे एवढं म्हणून म्हणत आहे विद्यार्थी मित्रांनो, खरोखर आहे एक विषय चांगले आहेत. आम्ही निघालो शाळेला दररोजच्या वेळेला, विधेचं धन आहे, विधेचं धन आहे, हातीही लिखाण आहे, हातीही पेन आहे, सूर्यासारखे चमकत राहू, आकाशीही झेप घेऊ, बुद्धिबळाने पुढे जाऊ, कर्तव्य हे जगा दाखवू. संविधान दिनाचं स्वाभिमान आहे. म्हणून संविधान दिनानंतर जो वागतो तो व्यक्ती उंच पदाला जातो, स्वाभिमानानं राहतो. म्हणून म्हणत आहे, आम्ही मिळालो शाळेला दररोजच्या वेळेला, विधेचं धन आहे, हातीही पेन आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो असे विषय असतात, विषयामधून आपण चांगलं राहिले पाहिजे. कुणी जर असेल तर YouTube चॅनल, समा TV चॅनल आहे. कुणाला जर व्याख्यान, कविता, गाणी द्यायची असतील तर सराकडे नंबर आहे, लिंक आहे, तुम्ही त्या लिंकवर पाठवू शकता. माझ्या मोबाईलवर सुद्धा पाठवू शकता. म्हणून एवढं बोलून मी या ठिकाणी सरांना विनंती करतो, आपण या ठिकाणी प्रस्तावना धन्यवाद शाहीर. चांगली प्रेरणा आपण विद्यार्थ्यांना दिली. मुलांना आपल्याला माहिती आहे बाबासाहेबांनी आणि मसुदा समितीने सतत किती वर्ष लिहिलं हे संविधानाचं काम, किती वर्ष केलं,
2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढं प्रदीर्घ तपश्चर्या झाली एक प्रकारची बाबासाहेबांची आणि मसुदा समितीची. जगातल्या अनेक राज्यघटनांचा बाबासाहेबांनी विचार केला आणि या भारतरत्नाने आपल्याला ते संविधान दिलं. आता आपलं कर्तव्य असं आहे की भारतीय संविधानानं दिलेली जी काही मूल्ये आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, नीती, ही जी काही चांगली मूल्ये आहेत संविधानाची, त्याचं आपण पालन करणं गरजेचं आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, असंही बाबासाहेब एका ठिकाणी म्हणालेले आहेत. म्हणजे तुम्हाला भाषण स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, धर्माचरण स्वातंत्र्य, अशा प्रकारची अनेक स्वातंत्र्य बाबासाहेबांनी घटनेमध्ये अशी तरतूद केलेली आहे. मतदानाचा पवित्र अधिकार सुद्धा आपल्याला भारतीय संविधानाने दिलेला आहे आणि तो अधिकार बजावण्याचा अनुभव आपण काल परवाच घेतलाय. किती तारखेला? 20 तारखेला बघितलंय आपण. किती जणांनी भारतीय संविधानाची मूल्ये डोक्यात ठेवून मतदान केलं, किती जणांनी जनजागृती केली. मतदान हा पवित्र दान आहे, सर्व दानात श्रेष्ठ दान आहे की जे दान करत असताना कुठल्याही प्रकारची आशा, प्रलोभन याला बळी न पडता आपण ते मतदान केलं पाहिजे. तो वसा आपण या भारतीय संविधानाच्या निमित्ताने घेऊया. स्त्री पुरुष समानता हे सुद्धा फार मोठं मूल्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून आमच्यासमोर ठेवलं. आणि म्हणून आत्ता शाहीर म्हणाल्याप्रमाणे तुम्ही मुलं मुली एकत्र शिक्षण घेऊ शकता, ही सुद्धा देणगी भारतीय संविधानाचीच आहे. नाही तर पूर्वीच्या काळी स्त्रीला स्वातंत्र्य नव्हतं, शिकण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, लिहिण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, बोलण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, समाजात फिरण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. पण घटनेमध्ये तशी तरतूद केली साहेबांनी, बाबासाहेबांनी आणि घटना समितीच्या, मसुदा समितीच्या सर्व तज्ज्ञ मंडळींनी. आणि स्त्रीला पुरुषाला समान हक्क दिला, समान न्याय दिला, समान वागणूक दिली. समता आणि समानता या दोन गोष्टी आहेत महत्त्वाच्या. तर भारतीय राज्यघटना ही समतेचा पुरस्कार करते, समानतेचा नाही. समानता म्हणजे आपल्या गणिताच्या भाषेमध्ये 100चे समान 5 भाग केले, एक भाग कितीचा होतो सांगा? मोठ्यानं बोला ना. 20चा. त्याला म्हणायचं समानता. 100चे समान 5 भाग केले म्हणजे कितीचा झाला एक भाग? 20चा झाला. आणि हे भाग सारखे वाटण्यात आले, याला काय म्हणायचं? समानता. पण भारतीय राज्यघटना केवळ समानतेचा विचार करत नाही, समोर बसलेल्या 5 जणाला काय गरज आहे त्यानुसार भाग करायला सांगते भारतीय राज्यघटना. गरज पाहून. तर समानता आणली तर प्रत्येकाला किती किती द्यावे लागतील? 20. पण एकाकडे मूळचे 40 आहेत, त्याला 20 द्यायची गरज आहे का? त्याला गरजच नाही ना. ज्याचं पोट भरलंय त्याला जीव घालायची गरज आहे का? जो खाऊन खाऊन उलट्या करतोय त्याला जीव घालायची गरज आहे का? नाही. पण आपण समाजात पाहतो ज्याचं पोट भरलंय, ज्याचं उतू चाललंय, उलट्या व्हायला त्यालाच भरवायच्या मागं असतात लोक. आणि ज्याला गरज आहे अन्नाची, जे तळमळ करायला त्याच्याकडे कोणी पाहत सुद्धा नाही. घटना काय सांगते? ज्याला गरज आहे त्याला द्या, आहे की नाही? म्हणजे हे याला समता म्हणायचं. स्वातंत्र्य, समता. समता हा जो शब्द महत्वाचा वापरला, समानता वापरलेला नाही. हे संविधान जर आपण वाचलं तर आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, समाजवादी, सार्वभौम, सर्वांची सत्ता इथं. जसं छत्रपती शिवराय म्हणत होते, स्वराज्य हे छत्रपती शिवरायांचं नाही, माझं नाही बाबांनो. स्व याचा अर्थ तुमचं राज्य. स्वराज्यातला प्रत्येक मावळा हा राजा होता, हे कोणी सांगितलं? छत्रपती शिवरायांनी. आणि सगळं कारभार झाल्यानंतर 1674ला महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक लोक म्हणतायत म्हणून करून घेतला. आधीच राजा म्हणून डिक्लेअर झाले होते, आहे की नाही? इथं तर निवडून आल्याशिवाय विकास करत नाही म्हणते ते काय म्हणते? मला निवडून द्या, मग तुमचे रस्ते पाहतो, पाणी पाहतो, वीज पाहतो, शेतकऱ्याच्या समस्या पाहतो. केव्हा? निवडून दिल्यावर. निवडून आल्यावर नाही आला तर करणार नाही का? मग राज्यघटना तीच सांगते, प्रत्येकाचं आहे सार्वभौम राज्य आहे आपलं हे भारत देश म्हणजे, किंवा महाराष्ट्र म्हणजे. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य आहे. ते घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. लोकशाही आहे इथं. लोकांनी समाजशास्त्रामध्ये किंवा नागरिकशास्त्रामध्ये आपण व्याख्या ऐकलेली आहे लोकशाहीची. काय आहे? लोकांनी, लोकांसाठी, लोकांकडून चालविलेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य. तर त्याचा पुरस्कार हे भारतीय संविधान करतं. काय आहे? लोकांच्या, नागरिकांच्या सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय. त्याला सामाजिक समानता आली पाहिजे, समता आली पाहिजे. समाजामध्ये वेगवेगळे गट नाही झाले पाहिजे. हा वरच्या जातीचा, हा खालच्या जातीचा, हा वरच्या वर्णाचा, हा खालच्या वर्णाचा. पूर्वीपासूनची जर आपण पारंपरिक गोष्टी पाहिल्या तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. शूद्राचं ठिकाण कुठं ठेवलं नेऊन?
सगळ्यात खाली आहे की नाही. ब्राह्मणोश मुखमाशित बाहुराजन्यकृता, म्हणजे ब्राह्मण हे मुखातून जन्मले त्या ब्रह्माच्या देवतेच्या. बाहुराजन्यकृता म्हणजे खांद्यातून बाहूतून क्षत्रिय जन्मले, आणि वैश्य पोटातून जन्मले, आणि शूद्र पायातून जन्मले. शूद्र पायातून जन्मले असं त्यांनी 4 तुकडे केले. मग मुखातून जन्मलेला श्रेष्ठ. पण मला सांगा, कोण मुखातून जन्मतो? कोण बाहूतून जन्मतं का? कोणी पोटातून जन्मतं का? नाही ना. सगळेजण आईच्या गर्भातच राहतात 9 महिने 9 दिवस. मग असा भेद का? भारतीय राज्यघटना ती सांग. सामाजिक, समाजामध्ये सगळे सारखे आहेत. आर्थिक विषमता आता किती आहे आपण बघतोय. आर्थिक विषमता, एकाला आहे रे म्हणून परेशान आहे तो, आणि दुसरा नाही रे म्हणून परेशान आहे. असणाऱ्याला पैसे कुठे ठेवाव याची चिंता आहे. इतका पैसा आहे, या बँकेत त्या बँकेत परदेशी बँकेत, तो काळा पैसा वापस आणू असं तसं आश्वासनं देतात लोक निवडणुकीला उभे राहायला. निवडून आले सगळे विसरून जातात. म्हणजे ही कोणती आहे विषमता? आर्थिक विषमता. संविधान सांगतो आर्थिक, राजनैतिक सुद्धा. भारतीय संविधानाने सरपंच, जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, राष्ट्रपती पर्यंत, आज कोण आहेत देशाचे राष्ट्रपती? आहेत की नाही? द्रौपदी मुर्मूताई आहेत. म्हणजे इथं काही विचार केला का विशिष्ट जातीचा आहे म्हणून मुख्यमंत्री करायचं, विशिष्ट जातीचा आहे म्हणून राष्ट्रपती करायचं, असा विचार केलाय का? भारतीय संविधानाने ही सुद्धा समता आणली, प्रत्येकाला अधिकार दिला. नाहीतर घराणेशाही होती. आता घराणेशाहीला तडा कोण दिला? या प्रास्ताविकेमध्ये आला. काय म्हणलं तिथं? राजनैतिक न्याय. सगळ्याला निवडणुका लढवण्याचा अधिकार आहे, सगळ्याला मतदान करण्याचा सुद्धा अधिकार आहे, सगळ्याला निवडून येण्याचा सुद्धा अधिकार आहे, आणि निवडून आल्यानंतर पदावर बसण्याचा सुद्धा अधिकार आहे. फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? आणि खुर्ची टिकली असती का? आज द्रौपदीताई मुर्मू राष्ट्रपती पदावर बसले असता का? फुले सावित्री नसत्या तर? घराणेशाहीच होती की नाही? छत्रपती शिवरायांनी देवाचं स्थान कोणाला दिलं? स्वतःच्या आईला दिलं. म्हणजे हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा. श्री म्हणजे कोण? त्यांची आई. श्री सखी राज्ञी असं छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या बुद्धभूषण नावाच्या ग्रंथात लिहिलं. श्री सखी राज्ञी हे सगळे उपमा कोणासाठी वापरल्या? आपल्या आईसाठी, आपल्या पत्नीसाठी वापरल्या, म्हणजे स्त्रीसाठी वापरल्या. बघा काय परंपरा आहे आपली. तेच इथं सामाजिक न्यायामध्ये ते अपेक्षित आहे. त्यानंतर विचार, अभिव्यक्ती, विश्वास आणि श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य. विचार मांडायला सगळ्यांना अधिकार आहे. एखाद्याने विचार मांडले म्हणून त्याला मारू शकत नाही कोणी भारतीय संविधानानुसार. भाषण केलं म्हणून त्याला मारू शकत नाही कोणी. दडपशाही करू शकत नाही. त्याला काय म्हणायचंय, काय मत आहे त्याचं, ते तो मांडू शकतो. त्यानंतर अभिव्यक्ती म्हणजे अभिव्यक्त व्हा, व्यक्त व्हा, बोलत राहा. विश्वास, श्रद्धा, कोण कशावर विश्वास ठेवावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. धर्म हा 4 भिंतीच्या आत करायचं आचरण मार्ग आहे. धर्म हा चव्हाट्यावर मांडायची गोष्ट नाही. देव हा चव्हाट्यावर मांडायची गोष्ट नाही. कोणाला कोण्या धर्माचं आचरण करायचं तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याला कोणी बंधन घालू शकत नाही, हे सुद्धा दिलं. त्यानंतर उपासना, कोणी कोणत्या देवाची उपासना करावी याचं स्वातंत्र्य. दर्जाची व संधीची समानता, प्रत्येकाला त्याचा दर्जा मिळाला पाहिजे आणि संधीची सुद्धा समानता असली पाहिजे. त्यानंतर निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता. व्यक्तीची प्रतिष्ठा महत्वाची आहे, प्रत्येकाला त्याचा सन्मान मिळाला पाहिजे, आहे की नाही? आता LG खंदारे विशिष्ट जातीचे आहेत म्हणून मोठे नाहीत किंवा लहान नाहीत. त्यांच्याकडे जे कलागुण आहेत, त्यांच्याकडे जी काही अभिव्यक्ती आहे, त्यांच्याकडे जे काही काव्य करण्याची प्रतिभा शक्ती आहे, याचा सन्मान आम्ही करतो. बेंगाळ साहेब विशिष्ट जातीचे आहेत म्हणून मुख्याध्यापक पदावर आरूढ झालेत का? नाहीत, आहे की नाही? त्यांची ती जी काही प्रतिष्ठा आहे त्या पदाची, ती प्रतिष्ठा त्यांना मिळाली पाहिजे. तसं सरपंच पदावर जो कोणी व्यक्ती आरूढ आहे ती बाई आहे म्हणून तिचा अपमान नाही झाला पाहिजे. ती विशिष्ट जातीची आहे, हिला काय कळते म्हणून तिचा अपमान नाही झाला पाहिजे. याला म्हणायचं प्रतिष्ठा. आणि ते मिळवून देण्याचं काम कोण केलं? भारतीय संविधानानं केलं. प्रतिष्ठा म्हणायचं त्या गोष्टीला. आणि दर्जाची व संधीची, संधी प्रत्येकाला आहे, निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता. बंधुभावाने आपण सगळे एकत्र राहतो. बंधू भगिनीचं नातं आपण एकत्र जपतो. जे शाळेत जपतो तसंच समाजात सुद्धा आपण जपलं पाहिजे, तसंच राजकारणात सुद्धा जपलं पाहिजे. आज निवडून आलेल्या प्रतिनिधींचा अभ्यास करा तुम्ही. किती माणसं निवडून आलेत आणि किती बाया निवडून आल्यात? महिला किती निवडून आल्यात?
माहीत असलं पाहिजे तुम्हाला. आणि पुरुष किती निवडून आले, किती टक्केवारी आहे याची साहेब? 50% आहे का? नाही. सांगा तुम्ही. मग का बाबा ही समानता नको का? आहे की नाही? ही समानता नको का? आतापर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महिला झाली का एखादी? आठवतं का तुम्हाला? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले का आतापर्यंत महिला? सरोजिनी नायडू राज्यपाल. नाही, राज्यपाल राष्ट्रपती आहेत. मुख्यमंत्री महाराष्ट्राचे झालेत का? मग तशी सक्षम महिला नाही का राजकारणात? मुलींनो आहे का? नाही का? असेल ना अर्थातच. मग तिला होऊ दिले का? नाही. मग आपण हे केलंय का? व्यक्तीची प्रतिष्ठा, ही बंधुता आहे का? संविधान जे सांगतंय ते पुढे सांगितलं. यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्व निर्धार करून 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे भारताचं संविधान याद्वारे आम्ही अंगीकृत करतोय, म्हणजे समजून घेतोय, त्याप्रमाणे वागण्याचा निर्धार करतोय. आणि अधिनियमित करून त्याला एक ढाचा बसवला, नियमाची एक चौकट बसवली, त्याचं उल्लंघन कोणाला करता येणार नाही. ते स्वतःप्रतच अर्पण करतोय असं म्हणलंय पुन्हा बाबासाहेबांनी वास्तविकेमध्ये. स्वतःप्रत म्हणजे मला अर्पण आहे हे सगळं, मी याला सगळ्याला जबाबदार आहे. मी जर भारतीय संविधानाची मूल्य नाही पाळली तर मी खऱ्या अर्थाने सुज्ञ नाही, खऱ्या अर्थाने सुशिक्षित झालो नाही, असं सुंदर प्रास्ताविक. म्हणून या भारतीय संविधानाबद्दल, संविधानाने दिलेल्या नियमांबद्दल, संविधानाने दिलेल्या मूल्यांबद्दल दिवसभर जरी बोलत राहिलं तरी ते संपणार नाही. पण जसं हे नेहमी म्हणतात, काळाला वेळेचं भान असावं, यांचं एक कोटेशन आहे, काळाला वेळेचं भान असावं. या न्यायाने त्यांचे आभार मी पुनश्च एकदा व्यक्त करतो. आणि माननीय अध्यक्ष साहेबांना, तुमच्यापैकी कोणाला बोलायचं आहे का? मुलामुलींपैकी 2 शब्द व्यक्त करायचे संविधानाबद्दल. आई इच्छा तर हात वर करा. 2 शब्द बोलायची संधी तुम्हाला सुद्धा आहे. आपल्यापैकी कोणाला? गुरुजी लोक, गुरुजन मंडळी बोलायचं. शिंदे सर नाही तसं काय, बोला काय, चालू 2 शब्द बोला. बोला. शिंदे सर सामाजिक शास्त्र शिकवतात, म्हणून मी शिंदे सरांना संस्कृती विभागाच्या वतीने विनंती करतो की आपण 2 शब्द व्यक्त व्हावं संविधानात. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बेंगा सर, तसे LG खंदारे सर, आमचे सर्व सहकारी, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याप्रमाणे संविधान लिहिलं त्या पद्धतीनं प्रत्येक माणसाला आता जसं आमदार असो किंवा खासदार असो, प्रत्येकाला एकामताचा अधिकार आहे. बरोबर आहे ना? तर एकामताचा अधिकार ज्यावेळेस आपण गाजवतो त्यावेळेस पूर्ण सत्ता पलटायचं किंवा सत्तेला आपण जर न्याय द्यायचा असेल किंवा एखादा उमेदवार कशाप्रकारे आपण निवडून द्यायचा, तो कशाप्रकारे चांगला आहे, तो आपला विकास करू शकतो का, किंवा आपल्या प्रत्येक जाती धर्माला न्याय देऊ शकतो का, अशा पद्धतीनं आपण त्याला जर निवडून दिलं तर प्रत्येकाने भारतीय राज्यघटना काय हे शिकल्यासारखं आपल्याला होईल. तर या प्रसंगी मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मुख्याध्यापक श्री बेंगाळ साहेबांना मी विनंती करतो की आपण या छोटेखानी समारंभाचा अध्यक्षीय समारोप करा. विद्यार्थी मित्रांनो, 26 नोव्हेंबर आज आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत. आणि त्या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध ज्येष्ठ कलावंत शाहीर LG खंदारे साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत. योगायोग आहे. आणि त्यांचं मनोगत, त्यांचे पोवाडे त्या माध्यमातून तुम्हाला ते जागरूक करण्याचा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे. आणि विशेष म्हणजे कार्यक्रम कुठलाही असो त्यामध्ये सर्वांनी सहभाग दर्शवला पाहिजे. त्यामध्ये सर्वांनी सहभाग दर्शविलेला आहे. तुम्ही अतिशय सुंदर अशी श्रोत्याची भूमिका पार पाडलेली आहे. आदरणीय रटकलकर सरांनी सखोल अभ्यासपूर्ण असं भाषण या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचे कौतुक म्हणण्यापेक्षा त्यांचं खूप खूप अभिनंदन. या ठिकाणी मी जास्त वेळ न घेता या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराज. ठीक आहे. परत एकदा माननीय LG खंदारे शाहीर यांचं आपण मनापासून अभिनंदन करूया. हार्दिक आभार. तुम्ही आमच्या मुलांचं प्रबोधन केलं. अध्यक्ष साहेबांनी असे अध्यक्षस्थान भूषवून या समारंभाला आणखी विशेष अशा प्रकारचं
शोभा आणली, मार्गदर्शनही केलं. त्याचप्रमाणे आदरणीय शिंदे सरांनीही आपल्या विषयाला अनुसरून संविधानाबद्दल 2 शब्द व्यक्त केले. सर्वांचीच, तुम्हा सर्वांसहित सर्वांचे हार्दिक आभार व्यक्त करून हा छोटेखानी संविधान दिन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो अध्यक्षीय परवानगीने. धन्यवाद.